विद्यार्थी मित्रांनो, मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यूज ॲनालिसिस आणि यामध्ये काही ज्या न्यूज आपल्याला या पाठामध्ये दिलेल्या आहेत त्या न्यूजचं एक्सप्लेनेशन. पहिली न्यूज आहे क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, क्लोज्ड शूज आर नॉट अशा पद्धतीचं हेडिंग नाही, त्यामध्ये आर हा शब्द नाही. म्हणजे ज्यावेळेला हे हेडिंग असतात त्यामध्ये इज, ॲम, आर, हॅव, हॅज या पद्धतीचे सहाय्यकारी क्रियापदांचा त्यामध्ये समावेश नसतो, ते वगळलेले असतात, कारण हेडिंग हे शॉर्ट करायचं असतं. तर हेडिंग आहे की एक्झामिनेशन हॉलमध्ये आपल्याला क्लोज शूज अलाउड नाही. क्लोज शूज म्हणजे जे आपण शूज वापरतो, सॉक्स वापरतो, तर तशा प्रकारचे शूज आपल्याला एक्झामिनेशन हॉलमध्ये अलाउड नाही. तर आता काय कारण आहे बघा. बेंगलूर या ठिकाणाहून ही न्यूज आलेली आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलूर ही एक संस्था आहे. हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स. तर या संस्थेने रिसेंटली म्हणजे नुकतीच एक यादी इश्यू केलेली आहे. इश्यू म्हणजे जारी. कशाची? डूज अँड डोंट्स म्हणजे जे काही करायचं आहे. डूज म्हणजे हे करा आणि डोंट्स म्हणजे हे करू नका. तर अशा प्रकारची यादी परीक्षेसंदर्भात त्यांनी इश्यू केलेली आहे, जारी केलेली आहे. कुणासाठी? फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रान्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट धिस इयर. म्हणजे यावर्षी या अत्यंत मानाची समजली जाणारी ही परीक्षा आणि या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी जी एंट्रान्स घेण्यात येणार आहे, तर त्या एंट्रान्ससाठी त्यांनी काही अटी लावलेल्या आहे. त्यामध्ये त्यांनी डूज आणि डोंट्स म्हणजे हे करा आणि डोंट्स म्हणजे हे करू नका अशा प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती पुरवली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की एक्झामिनेशन हॉलमध्ये क्लोज शूज अलाउड नाही. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल विअरिंग क्लोज शूज. म्हणजे विद्यार्थ्यांना क्लोज शूज, बूट्स, इवन सॉक्स हे सुद्धा त्या ठिकाणी चालणार नाही. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड include mobile phones, microphone, earplugs, calculator and other electronic gadgets, pouches, printed or blank papers and even pens. म्हणजे बघा त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी चालणार नाही. म्हणजे मोबाईल फोन चालणार नाही, कुठले मायक्रोफोन, इयरप्लग, कॅल्क्युलेटर आणि कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, कोणते पाउचेस म्हणजे आपल्या पर्सेस वगैरे, किंवा प्रिंट केलेले पेपर, ब्लँक पेपर किंवा पेनसुद्धा चालणार नाही. मग पेन आणि पेपर कोण देतील? द पेन्स विल बी प्रोव्हायडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. म्हणजे परीक्षा घेणारे जे काही पर्यवेक्षक राहतील ते आपल्याला त्या ठिकाणी जे काही परीक्षेशी संबंधित साहित्य आहे ते पुरवतील आणि त्यामध्ये आपल्याला पेनसुद्धा पुरवतील. बघा या ठिकाणी काही प्रश्नोत्तरे आहे. पहिला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड. इश्यूड म्हणजे काय? तर इश्यूड म्हणजे जारी करणे. कॅन्डिडेट्स म्हणजे काय? तर जो विद्यार्थी परीक्षा देतो त्याला म्हणतात परीक्षार्थी म्हणजे कॅन्डिडेट. इन्व्हिजिलेटर म्हणजे ज्या हॉलमध्ये पेपर असतात, परीक्षा होते, तर त्या वर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली जाते. त्या शिक्षकाला किंवा त्या व्यक्तीला म्हटलं जातं इन्व्हिजिलेटर म्हणजे पर्यवेक्षक. दुसरा प्रश्न, हु इज कंडक्टिंग द टेस्ट. ही टेस्ट कोण कंडक्ट करत आहे? तर या न्यूजमध्ये एक नाव आहे एका इन्स्टिट्यूटचं. ते इन्स्टिट्यूट ही टेस्ट कंडक्ट करत आहे आणि ती टेस्ट कोण कंडक्ट करत आहे? शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलूर हे आहे ते इन्स्टिट्यूट. तिसरा प्रश्न, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. पहिलं, व्हाय इज क्लोज्ड फुटवेअर, शूज, सॉक्स आर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. आता आपल्याला विचारलं आहे की त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये क्लोज फुटवेअर म्हणजे जे काही शूज आहे, सॉक्स आहे ते अलाउड का नाही? काय कारण असेल? तर परीक्षेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी त्यांनी ही घेतलेली खबरदारी असू शकते. टू ब्रिंग ट्रान्सपरन्सी. एक्झामिनेशनमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी, ट्रान्सपरंट परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारचे बॅन त्यांनी लावलेले असतील. दुसरा प्रश्न, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. परीक्षा आहे त्यामुळे नक्कीच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कुठल्याही परीक्षेमध्ये अलाउड नसतात, कारण त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या मदतीने आपण दूरवरून एखाद्या प्रश्नाचं उत्तर पण विचारून घेऊ शकतो, म्हणून अशा प्रकारचे गॅजेट्स त्या ठिकाणी अलाउड नाही. सी,
व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. कॉपी हा प्रकार प्रिव्हेंट करण्यासाठीच या ठिकाणी हे सर्व मेजर यूज केलेले आहे. तर आता दुसरे कोणते असे मेजर्स आहे, दुसरे कोणते अशा गोष्टी आहे त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात कॉपी प्रिव्हेंट करण्यासाठी. तर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला चेक करावं लागेल की त्याने कुठे काही कॉपीज वगैरे लपून ठेवलेले आहेत का. कारण सॉक्स आणि शूजच्या व्यतिरिक्तसुद्धा इतरही ठिकाणी काही मुलं काही कॉपीज वगैरे लपून ठेवू शकतात, हे आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला तशा प्रकारे चेकिंग करावी लागेल. चौथा प्रश्न, व्हाय इज दिस न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर. आता ही न्यूजपेपरमध्ये पब्लिश होण्याचं काय कारण आहे. कारण मुलांना हे माहीत झालं पाहिजे की एक्झामिनेशन इज गोइंग टू बी कंडक्ट इन अ स्ट्रिक्ट मॅनर, आणि म्हणून टू ब्रिंग टू द नोटीस ऑफ द स्टुडंट्स ही न्यूजपेपरमध्ये पब्लिश केलेली आहे. आता दुसरी न्यूज पहा, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. रितिका नावाची कोणीतरी महिला आहे, ती ॲक्टिंगमधून ब्रेक घेते. म्हणजे ती एक ॲक्ट्रेस आहे, अभिनेत्री. फेमस ॲक्ट्रेस रितिका, हु इज बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड, इज ऑल सेट टू ब्रेक द हार्ट्स ऑफ हर फॅन्स. बघा, न्यूज आहे की रितिका नावाची एक ॲक्ट्रेस तिच्या फॉलोवर्सचं, तिच्या जे काही तिचे फॅन्स आहे त्यांचं ती हृदय तोडणार आहे, त्यांचं मन तोडणार आहे. कारणही तसंच आहे, कारण ती ब्रेक घेणार आहे. आणि रितिका कोण आहे, ती सध्याची मोस्ट हायली पेड स्टार आहे. म्हणजे सर्वाधिक तिची किंमत आहे, सर्वाधिक तिची फीज असते. तर अशा प्रकारे ती अतिशय पॉप्युलर अशी ॲक्ट्रेस आहे. परंतु आता एक दुःखद बातमी आहे तिच्या फॅनसाठी, तिच्या फॅनचं मन दुखावणार आहे. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant. एका अनौपचारिक संभाषणामध्ये जर्नलिस्टसोबत ती बोलताना म्हणते की माझा जो चित्रपट आहे सध्या बिग बजेटचा अँट, तो कंप्लीट झाल्यानंतर मी जवळजवळ कुठलाच चित्रपट साईन करणार नाही. आणि खरंच ही सगळ्या तिच्या फॅन्ससाठी दुःखाची बातमी असेल, कारण तिच्या फॅन्सला तिचे चित्रपट बघावेसे वाटतात. सी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन. आणि तिने कुठलंही कारण या डिसिजनसाठी सांगितलेलं नाही की काय कारण आहे. हाऊएव्हर, सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील दॅट नाऊ सी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. परंतु तिच्या जवळचे जे काही सोर्सेस क्लोज टू हर, म्हणजे तिच्या जवळचे जे काही माध्यम आहे त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे की तिला पॉलिटिक्समध्ये करिअर करायचं आहे, म्हणून ती चित्रपटांना सोडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. तर ही झाली न्यूज बी. आता बघा याच्यावर प्रश्न पहिला, गेस द मिनिंग ऑफ द मोस्ट हायली पेड रिव्हील्ड साइन फिल्म. तर यांचे अर्थ आपल्याला काय आहेत बघा. मोस्ट हायली पेड म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक अभिनेत्याला, प्रत्येक अभिनेत्रीला एक मानधन मिळतं. तर रितिका ही अशी अभिनेत्री आहे, तिला सर्वाधिक मानधन मिळतं, तर त्याला म्हटलेलं आहे मोस्ट हायली पेड. रिव्हील्ड म्हणजे माहीत झालेला आहे, तिने सांगितलेलं आहे. सी रिव्हील्ड म्हणजे तिने एखादी गोष्ट स्पष्ट केलेली आहे, उघड पाडलेली आहे, सांगितलेली आहे. साइन फिल्म्स म्हणजे करार असतो चित्रपटांमध्ये. फिल्म साईन करणे म्हणजे त्या चित्रपटाशी संबंधित करारावर साईन करणे, की एवढी रक्कम एवढ्या महिन्यामध्ये हा चित्रपट पूर्ण करू, तर अशा प्रकारची स्क्रिप्ट असेल, तुम्हाला अशा प्रकारची ॲक्टिंग करावी लागेल, अशा प्रकारच्या सर्व अटी त्यामध्ये असतात, त्याला म्हटलं जातं साइन फिल्म्स. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. आता न्यूज आयटममध्ये खाली काही शब्द दिलेले आहे, त्या शब्दांना न्यूज आयटममध्ये कोणते शब्द आलेले आहे. पहिला, फिल्म इंडस्ट्री. ए, तर त्याला शब्द आलेला आहे बॉलिवूड. बी, समथिंग ऑन व्हिच अ लॉट ऑफ मनी स्पेंट. काहीतरी, ऑन व्हिच अ लॉट ऑफ मनी स्पेंट, काहीतरी असं की त्याच्यावर भरपूर सारे पैसे खर्च केल्या जातात, याला या न्यूजमध्ये शब्द आलेला आहे बिग बजेट. तिसरा प्रश्न आहे, गेस वाय अँट इज अ बिग बजेट मूवी. म्हणजे अँट हा चित्रपट बिग बजेट आहे, काय कारण असेल. तर आपण असं म्हणू शकतो की रितिकाने ठरवलेलं आहे की ती हा चित्रपट झाल्याशिवाय दुसरा कुठलाही चित्रपट करणार नाही. म्हणजे ती या चित्रपटाला फार महत्त्व देत आहे, तिच्या दृष्टीने हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच तो बिग बजेट असू शकतो. आणि रितिका ही सुद्धा अतिशय फेमस ॲक्ट्रेस आहे, हायली पेड स्टार आहे, तिची मानधनाची रक्कमच एवढी मोठी असते की तो चित्रपट नक्कीच बिग बजेट असू शकतो. चौथा प्रश्न, कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन. रितिकाच्या या डिसिजनसाठी काही अदरही डिसिजन असू शकतात.
असं तुम्हाला वाटते का? तुम्ही अशा प्रकारे विचार करू शकता का? कॅन यू थिंक म्हणजे तुम्ही असा विचार करू शकता का? किंवा तुम्हाला असं वाटते का? तर होऊ शकते. अदरही काही डिसिजन्स असू शकतात. ते या न्यूजमध्ये आलेले नाही, परंतु आपण आपल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करू शकतो, असू शकतात. 5वा प्रश्न, व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू धिस न्यूज? आता या न्यूजसाठी रितिकाची रिॲक्शन काय असू शकते? कधी कधी काय होते, न्यूजमध्ये रियालिटी एक असते, मात्र न्यूज ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा येऊ शकते. कधी कधी एखाद्या न्यूजचा त्या स्टारवर खूप वाईट परिणामसुद्धा होऊ शकते. रितिकाला खूप सारे चित्रपट करायचे असतील आणि या न्यूजमध्ये म्हटलेलं आहे की अँड चित्रपट झाल्याशिवाय ती कुठलाही चित्रपट करणार नाही किंवा करिअरमध्ये जायचं आहे. जर ही गोष्ट खरी असेल तर रितिका म्हणेल की येस आय एम डुईंग धिस. पण जर ही न्यूज खरी नसेल तर ती नाराजसुद्धा होऊ शकते आणि तिला या न्यूजबद्दल स्पष्टीकरणसुद्धा द्यावं लागेल आणि ती या न्यूजवाल्या रिपोर्टरवर ॲक्शन घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा असू शकते. तर अशा प्रकारची रिॲक्शन राहू शकते. त्यानंतर बघा तिसरी न्यूज, मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री. इतिहासामधला सर्वाधिक घातक असा पिरियड टाईम. लंडनमधून न्यूज आलेली आहे आणि स्टीफन हॉकिंग यांचं चित्र आपण बघतो आहे. स्टीफन हॉकिंग्स या शतकातले सर्वात महान असे शास्त्रज्ञ. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट्स हिस्ट्री टुडे. स्टीफन हॉकिंग्स हे फिजिक्समधले अत्यंत महत्त्वाचे असे प्रोफेसर, शास्त्रज्ञ, त्यांनी एक धोक्याचा इशारा दिलेला आहे की सध्या मानवजात, मॅनकाइंड म्हणजे मानवजात, फेस करत आहे मोस्ट डेंजरस टाईम, सर्वात घातक पिरियड या इतिहासामधला. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस. त्यांनी म्हटलेलं आहे की या सध्याच्या परिस्थितीमध्ये जग काही घातक अशा संकटांना फेस करत आहे. तर ते संकट आहे पहिलं क्लायमेट चेंज. पहिलं आहे क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणामध्ये होत असलेला बदल, तो पृथ्वीसाठी सर्वात घातक आहे. त्यानंतर दुसरं संकट आहे ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे भरमसाठ लोकसंख्या वाढ. आणि तिसरं आहे एपिडेमिक डिसीजेस म्हणजे महामारीच्या स्वरूपात येणारे आजार. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन व्हिच वी लिव्ह. ते म्हणतात की आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की आपण ज्या प्लॅनेटवर राहतो, पृथ्वीवर राहतो, त्याच पृथ्वीला आपण डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणजे विज्ञानानं जी प्रगती केली मानवाच्या भल्यासाठी, परंतु आता तीच प्रगती मानवाच्या मुळावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे विधान केलेलं आहे स्टीफन हॉकिंग यांनी आणि त्यांचं हे विधान एका न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, एका न्यूजमध्ये दाखवलेलं आहे. ती न्यूज लंडनमधून प्रकाशित झालेली आहे. अँड हॅव नॉट एट डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट. आणि ते परत म्हणतात की मानव हा पृथ्वीला नष्ट करण्यासाठी सक्षम झालेला आहे आणि त्यापासून आपली सुटका होईल अशा प्रकारची ॲबिलिटी आपण अजूनपर्यंत डेव्हलप केली नाही. परहॅप्स इन अ फ्यू 100 इयर्स फ्रॉम नाव. कदाचित ते असे म्हणतात की कदाचित काही 100 इयर्स नंतर, काही शतकानंतर आतापासून, वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमिड द स्टार्स. होऊ शकते की आपण तारांच्या मधात जाऊन सुद्धा त्या ठिकाणी कॉलनी बनवलेल्या असतील. म्हणजे पृथ्वी सोडून इतर ग्रहावर सुद्धा आपण गेलेलो असेल, त्या ठिकाणी आपल्या वसाहती असतील. मानव हा पृथ्वीवरून दुसऱ्या ग्रहावर गेलेला असू शकतो काही शतकानंतर. बट राईट नाव वी हॅव ओनली द प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट. परंतु हे जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु आताची परिस्थिती अशी आहे की मानवाला राहण्यासाठी सध्या एकच प्लॅनेट आहे आणि ते आहे अर्थ. आणि म्हणून आपल्याला तेच प्लॅनेट वाचवण्याची गरज आहे, प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. आणि गार्डियन न्यूजपेपरमध्ये नुकतंच हॉकिंग यांनी हे लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारची न्यूज प्रकाशित झालेली आहे. आता बघूया या न्यूजच्या संदर्भात काही प्रश्नोत्तरे. पहिला, गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड म्हणजे काय, तर ह्युमन बिईंग, मानवजात, पृथ्वीवर असलेली मानव प्रजात म्हणजे मॅनकाइंड. दुसरं, विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. तर या ठिकाणी अर्थला रेफर करणारे शब्द आलेला आहे प्लॅनेट, अवर प्लॅनेट, ओन प्लॅनेट. तिसरा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. खाली काही प्रॉब्लेम्स दिलेले आहे, तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सपैकी कोणता प्रॉब्लेम सर्वात सिरियस वाटतो. पहिला आहे क्लायमेट चेंज, दुसरा आहे ओव्हर पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ, आणि तिसरा आहे एपिडेमिक डिसीज. तुम्हाला यापैकी कोणताही प्रॉब्लेम सिरियस वाटू शकतो. तिन्ही प्रॉब्लेम सिरियस आहेत.
डिस्कस धिस इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 युजिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश. आता आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. बघा, पहिला आहे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज म्हणजे पर्यावरणात होत असलेला बदल. बघा, पृथ्वीचं एक टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरपेक्षा जर 1 डिग्री सेल्सिअस जरी टेम्परेचर वाढलं तरी पृथ्वीवर असलेला जो बर्फ आहे तो वितळू शकतो आणि त्याचं रूपांतर पाण्यामध्ये झाल्यानंतर महासागराची लेवल वाढू शकते आणि हा सर्वात मोठा धोका पृथ्वीसाठी राहू शकतो. पृथ्वीवरील मानवजात पाण्यामध्ये डुबू शकते, पाण्यात जाऊ शकते. त्यासोबतच क्लायमेट चेंजमुळे काय होतात, वादळं येतात, कधीही पाऊस पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होते आणि भरपूर सारे नुकसान क्लायमेट चेंजमुळे होतात. ओव्हर पॉप्युलेशनमुळे पृथ्वीवर जी काही साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा वापर आपण मानव करत असतो, परंतु साधनसंपत्ती डिक्रीज होत आहे दिवसेंदिवस आणि ह्युमन बिईंगचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं ओव्हर पॉप्युलेशनमुळं खूप साऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहे. राहण्याची, जगण्याची, घराची, कपड्याची, खाण्यापिण्याच्या आणि खूप साऱ्या शिक्षणाच्या समस्यापासून तर स्वच्छतेविषयीच्या खूप साऱ्या समस्या निर्माण झालेल्या आहे. तर हा सुद्धा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर तिसरा आहे एपिडेमिक डिसीजेस. जर आता आपण बघतोय की सध्या कोरोना एपिडेमिकमधून आपण जात आहोत आणि या एपिडेमिकमध्ये बऱ्याचशा लोकांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे. तर सध्याची जर परिस्थिती बघितली तर एपिडेमिक डिसीजेस हा सध्याचा सर्वात मोठा धोका राहू शकतो. जसा क्लायमेट चेंजचा धोका आहे त्याचप्रमाणे एपिडेमिक डिसीजेस हा मानव प्रजातीसाठी सर्वात मोठा धोका राहू शकतो. कारण एपिडेमिक डिसीजेसमुळं एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये संपूर्ण मानव प्रजातीला नष्ट करण्याची ताकद त्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे डिस्कशन आपण वर्गामध्ये करू शकतो. प्रश्न क्रमांक 14 बघा. डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. शिक्षकांची मदत घ्या आणि खालील स्टेटमेंटवर डिस्कशन करा. पहिलं, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की आपण आपल्याच प्लॅनेटला डिस्ट्रॉय करू शकतो ज्यावर आपण राहतो. तर डिस्कस आपण असं करू शकतो की विज्ञान, आपण बऱ्याचदा म्हणतो की विज्ञान हा शाप आहे की वरदान आहे. तर विज्ञान हा वरदानसुद्धा आहे आणि शापसुद्धा राहू शकतो. जर आपण वैज्ञानिक प्रगतीचा वापर अत्याधिक स्वरूपात केला आणि तो मानव प्रजातीच्या विरोधामध्ये जर आपण तो करायला लागलो तर एक दिवस असं होऊ शकते की त्याच टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण मानवजातीलाही डिस्ट्रॉय करू शकतो आणि वेळ पडली तर या अर्थलासुद्धा आपण डिस्ट्रॉय करू शकतो. तर ही एक घातक गोष्ट आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला व्यवस्थित करावा लागेल, हे यामधून आपल्याला सूचना किंवा एक बोध घ्यावा लागेल. बी, वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमिड द स्टार्स. म्हणजे आपण आता काही वर्षामध्ये आता आपल्याला माहीत आहे की सध्या मंगळावर वास्तव्य करता येऊ शकतं का हे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु सध्या ते शक्य नाही. परंतु होऊ शकते भविष्यामध्ये असा एखादा ग्रह शास्त्रज्ञ शोधून काढतील आणि त्या ठिकाणी मानव या ठिकाणाहून जाईल आणि त्या दुसऱ्या ग्रहावर सुद्धा मानव वस्ती निर्माण होऊ शकते. तर असं हे होऊ शकतं, परंतु याला काही वर्ष लागू शकतील. तिसरं, राईट नाऊ वी हॅव ओनली द प्लॅनेट. म्हणजे सध्या आपल्याकडे अशा प्रकारचा पर्याय नाही, म्हणजे दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहू शकण्या इतके आता आपण सक्षम नाही. म्हणजे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे आपलं प्लॅनेट, आपला ग्रह. 5वा प्रश्न, प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम्स इन द गार्डियन. व्हाय इज इट गिवन ॲज न्यूज इन अदर पेपर्स. बघा, आता प्रोफेसर हॉकिंग हे भौतिकशास्त्राशी संबंधित अत्यंत महान असे शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट संपूर्ण मानवजातीला हितकारक राहू शकते. म्हणून त्यांनी जो धोक्याचा इशारा मानवजातीला दिलेला आहे तो सर्व लोकांना माहीत व्हावा म्हणून ती न्यूज एका न्यूजपेपरने प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर बघा 4थी न्यूज, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. प्रत्येक आजारासाठी अत्यंत लवकरच क्विक क्युअर म्हणजे लवकरच आपण बरे होऊ. तर अशा प्रकारची एक न्यूज आहे. आता ही न्यूज आलेली आहे स्टाफ रिपोर्टरमधून आणि ही न्यूज आलेली आहे कवठे या गावामधून. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉग एव्हरी हवर टू रालेवाडी, अ टिनी सेटलमेंट नियर आंबेगाव. बघा काय म्हटलेलं आहे, 100 ऑफ पीपल फ्लॉक म्हणजे शेकडो लोकांचे थवेच्या थवे प्रत्येक तासाला चाललेले आहे रालेवाडीला. रालेवाडी कुठं आहे, एक छोटंसं गाव नियर आंबेगाव. दे वेट इन लॉंग वाइंडिंग क्यू. बघा त्या ठिकाणी भरपूर साऱ्या
लोकांच्या रांगा लागलेल्या आहे इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा हू क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस. आणि बघा त्या ठिकाणी एक बाबा आहे, त्यांचं नाव आहे मिरी बाबा, आणि ते म्हणतात की त्यांच्याजवळ जी काही स्पेशल पावडर आहे त्या पावडरचा वापर जर केला तर सर्व प्रकारचे आजार बरे होतील, आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी हजारो लोक आलेले आहे. अकॉर्डिंग टू हिम ही हॅज डेव्हलप्ड धिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. आणि त्या मिरी बाबांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हिमालयामधून आणलेल्या काही जडीबुटींच्या आधारावर हे पावडर तयार केलेलं आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्स ऑफ द हर्ब. आणि त्यांनी ते सोर्स सांगायला नकार दिलेला आहे की त्यांनी नेमकं कोणतं हर्ब वापरलेलं आहे, कोणती जडीबुटी वापरलेली आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील्ड टू हिम. आणि ते म्हणतात की ते फक्त त्यांनाच माहीत आहे. ही ऑफर्स इट ॲट Rs25 अ पॅकेट. आणि ते लोकांना फक्त 25 रुपयामध्ये एक पॅकेट अशा प्रकारे ते डिस्ट्रीब्यूट करत आहे. ईच पॉकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. आणि लोकांचं मत असं आहे की ते प्रत्येक पॅकेट त्यांच्याकडून ब्लेस्ड केलेलं आहे, त्यांचं त्यावर आशीर्वाद आहे, त्यांची त्या पॅकेटमध्ये काहीतरी विशेष अशी शक्ती आहे ज्या आधारावर सुद्धा लोक बरे होतात. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल फ्रॉम विथ हिज पावडर. आणि त्यांचे जे भक्त आहेत ते म्हणतात की आम्ही बाबांना बऱ्याचशा लोकांना, हजारो लोकांना बरं करताना पाहिलेलं आहे. डॉक्टर कार्निक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज इन द लास्ट फ्यू वीक्स. डॉक्टर कार्निक हे आंबेगावमधले सिव्हिल हॉस्पिटलमधले एक डॉक्टर आहे. ते म्हणतात की नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल, म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची जी संख्या आहे वास्तविक जर विचार केला तर वाढलेली आहे इन द लास्ट फ्यू वीक्स. म्हणजे काही फ्यू वीक्समध्ये म्हणजे नंबर ऑफ पेशंटची संख्या वाढलेली आहे, म्हणजे आजाराचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर कार्निक यांचं सुद्धा मत या ठिकाणी दिलेलं आहे. पाहूया आता काही प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. फ्लॉक अँड फॉलोअर्स म्हणजे भक्त किंवा अनुयायी आणि त्या लोकांचे थवे. दुसरा प्रश्न व्हाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. हेडिंगमध्ये क्वेश्चन मार्क असण्याचं कारण म्हणजे ज्या रिपोर्टरने ही न्यूज दिलेली आहे त्याने न्यूज दिली, परंतु त्यालाही त्या न्यूजवर 100% विश्वास नाही, म्हणून त्याने त्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तिसरा प्रश्न विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल, विच पार्ट मे नॉट बी रिलायबल, हाऊ डू वी लर्न दॅट. म्हणजे कोणता पार्ट यामधला रिलायबल राहू शकतो, कोणता पार्ट रिलायबल राहू शकत नाही, तर हे आपल्याला या न्यूजमधून कसं काय समजू शकते. या न्यूजमध्ये काय रिलायबल असेल हे आपण सांगू शकत नाही. होऊ शकते त्या पावडरमध्ये तशी पॉवर असूही शकते आणि होऊ शकते त्या पावडरमध्ये तशा प्रकारचं काहीही नसेल. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की हजारो लोकांचे थवे बाबांकडे चाललेले आहे, भरपूर रांगा आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी डॉक्टर कार्निक म्हणतात की माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या वाढलेली आहे. म्हणजे जर बाबांनी दिलेल्या पॅकेटच्या माध्यमातून जर लोकांचे आरोग्य सुधारले असते, त्यांच्या बिमाऱ्या म्हणजे त्यांचं आजारपण जर कमी झालं असतं, तर डॉक्टर कार्निक यांच्या दवाखान्यामध्ये पेशंटची संख्या वाढली नसती. हे सुद्धा एक कॉन्ट्राडिक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तिकडं बाबा पॅकेटच्या माध्यमातून औषध देतात, म्हणजे लोकांची संख्या आता कमी व्हायला पाहिजे, परंतु डॉक्टर कार्निक म्हणतात की संख्या तर वाढली. तर या ठिकाणी आता रिलायबल कोणाला म्हणावं हे आपण सांगू शकत नाही. परंतु जर आपल्याला म्हणायचंच असेल तर पहिला पार्ट जो आहे तो रिलायबल नाही आणि सेकंड पार्ट हा रिलायबल आहे. ज्या ठिकाणी डॉक्टर कार्निक यांचं मत आलेलं आहे ती रिलायबल आहे. आणि लोकांचे थवे आहेत हे रिलायबल राहू शकतं कारण थवे असतील, परंतु त्या पॅकेटमध्ये काही दैवी शक्ती आहे, ते पॅकेट ब्लेस्ड आहे, हे रिलायबल असू शकणार नाही. चौथा प्रश्न विल मिरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज. कदाचित ही न्यूज त्यांना आवडणार नाही कारण डॉक्टर कार्निकचा जो उल्लेख आहे तो त्या मिरी बाबाच्या विरोधामध्ये जाताना आपल्याला दिसतो. पाचवा प्रश्न व्हॉट शूड यू डू व्हेन यू फॉल इल. तुम्ही काय कराल, तुम्ही जेव्हा आजारी पडाल तेव्हा तुम्ही काय कराल. म्हणजे आपल्याला ऑप्शन 2 दिलेला आहे. काय तुम्ही एखाद्या मिरी बाबासारख्या बाबांकडे जाल की काय तुम्ही डॉक्टर कार्निकसारख्या एखाद्या डॉक्टरकडे जाल, अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर डिपेंड आहे. मॅक्झिमम 100 पैकी 90 लोक
किंवा 100पैकी 99 लोक हे डॉक्टरकडेच जातील, एखादाच व्यक्ती अशा मिरी बाबाकडे जाऊ शकतो. 6वा प्रश्न. इमॅजिन हाऊ दिस न्यूज ॲटम हेल्प पीपल अंडरस्टँड द ट्रूथ दॅट मिरी बाबाज पावडर कॅनॉट क्युअर डिसीजेस. राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की मिरी बाबाच्या पावडरमध्ये कुठल्याही प्रकारची ताकद नाही आणि ते काहीच आपल्याला क्युअर करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला लोकांना सांगायचं आहे, इमॅजिन करायचं आहे, अशा प्रकारे सांगायचं आहे. तर तशा प्रकारची स्टोरी आपल्याला बनवायची आहे. आपल्या मदर टंगमध्ये सुद्धा आपल्याला ही स्टोरी सांगायची आहे की मिरी बाबासारखे बरेचसे बाबा आपल्या भारतामध्ये आपण पाहिलेले आहे आणि ते बाबा भोंदू बाबा म्हणून सुद्धा सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आपण अशा बाबांवर विश्वास ठेवू नये. भारत हा भोळ्या लोकांचा देश आहे. या ठिकाणी खूप भोळे लोक आहेत आणि त्यांना फसवणारे सुद्धा तेवढेच आहे. म्हणून आपण डॉक्टरकडेच गेलं पाहिजे आणि आपलं आजारपण त्यांना सांगितलेलं पाहिजे. मिरी बाबासारख्या कुठल्याही बाबांवर विश्वास ठेवून आपण आजारपण वाढवून घेऊ नका किंवा आपल्या जीवाशी खेळू नका. अशा प्रकारचा संदेश आपण लोकांना देऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. आणि हो, जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.